आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटलांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील उपोषण देखील करणार आहेत। मात्र मुंबईमध्ये दाखल होण्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांना रोखलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या पार्श्वभूमीवर जरांगेंनी आता आरपारच्या लढाईचा थेट इशाराच दिलेला आहे। जरांगेंचं पुढचं आंदोलन आता मुंबईत होऊ घातलंय। त्यासाठी जरांगेंनी तयारी सुरू केली आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत। या आंदोलनाची सुरुवात 20 जानेवारीपासून होईल। जरांगे आपल्या समर्थकांसह जालन्याच्या अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत सहभागी होण्याची शक्यता आहे। जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यावर जरांगेंनी सरकारला थेट आव्हान दिलंय। इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा। आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही। आता आम्ही मागे येत नाहीत। आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे। मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकदपणाला लावायची तयारी। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र जरांगे 20 जानेवारीच्या आंदोलनावर ठाम आहेत। आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार। दरम्यान 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। त्यावरूनही जरांगेंनी भाष्य केलं। मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे, त्याचा त्याचा काय संबंध आहे? मी पण ही हिंदूच आहे ना, त्याच्यात काय दावा? ही सामाजिक प्रश्न आहे आमचा। आणि ही आजचा नाहीये, ही 4-5 महिन्यापासून लगातार सुरू आहे। कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका, हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती। तुम्ही अडवलं तरीही मराठी येणार आहेत, नाही अडवलं तरी येणार आहेत। मुंबईतील जरांगेंच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे। ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा बांधवांना केलंय। ट्रॅक्टरला जे नोटिसा दिले, कारण कुठलंही कारण नसताना त्यांनी 1-2 उदाहरणं दिली। त्या बाबतीत सीएम साहेबाला, गृहमंत्र्याला आम्ही बोलतो। आणि मला वाटतं जे निष्पाप लोक आहे तर याच्या बाबतीत निश्चित आम्ही काळजी घेऊ आणि जे जरांगे पाटलांनी जे काही सूचना केल्या त्याचा आम्ही निश्चित मुख्यमंत्र्यांच्या कानात, गृहमंत्र्यांच्या कानात टाकू। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय। त्यांच्या सभांना होणारी गर्दी सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे। मुंबईच्या आझाद मैदानात होऊ घातलेल्या जरांगेंच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येत मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जरांगेंच्या या आंदोलनापूर्वी सरकार कोणती पावलं उचलणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।